नेहाची लहानपणापासून इच्छा होती राईट स्नो घ्यायची. सो नेहाची लहानपणापासून इच्छा होती स्नो घ्यायची. मी तर लहानपणी गेलेलो बट ऑफकोर्स माझी इच्छा होती. असं नाही की माझी इच्छा नाही स्नो घ्यायची. सो बरेच वर्षानंतर इच्छा पूर्ण झाली. नाही की आम्ही 0 पॉईंटला पोहोचलेलो आहोत. म्हणून तुम्ही बघू शकता की चारही बाजूला स्नोच. खरंच दादा वहिनी पाहिजे होते. परत आम्ही त्यांच्यासोबत नक्की आम्ही परत येतो दादा वहिनीसोबत. खूप मिस करते आम्ही त्यांना. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं प्रणयाज यूट्यूब चॅनलवर. सो आज आहे सिक्कीम टूरचा डे 4. हां डे 4 करेक्ट. आता आम्ही लाचुंगमध्ये स्टे केला आहे. सो इथून आता आम्ही चाललो आहोत युतांग व्हॅली आणि पुढे 0 पॉईंटला. सो इकडे खूप स्नोफॉल झाला आहे. तुम्हाला छान छान सिनिक ब्युटी दाखवू आम्ही ऑन द वे. आणि माझा आउटफिट कसं वाटतं? हा नेहाचा आउटफिट आहे आणि हा माझा आउटफिट. सो स्टे ट्यून. बघालच तुम्ही पुढे मजा. मित्रांनो ऑन द वे आम्ही चाललोय. सो इथे बघा किती ब्युटिफुल सिनिक ब्युटी आहे. सिनिक ब्युटी बघा तुम्ही. अजून असे बरेच स्पॉट्स आहेत पुढे आम्ही कव्हर करू. ते एक ते जस्ट बघा तुम्ही काय मस्त थंडगार आवाज आहे. नेहा कशी धावते. पडशील. हळू नेहा. इथेच थांब. कसं वाटतंय? जायचं रस्ता. हे बघा सिक्कीमची सिनिक ब्युटी. सो हे बघा साईडला स्नोफॉल झाला आहे. स्नोफॉल बघू शकता तुम्ही बाजूला. नेहा ही बघा नेहा मागे झोपली आहे. असं वाटतं आम्ही इंडियामध्ये आहोच नाहीत है ना. असं वाटतं बाहेर आलोय कुठेतरी. बट हे आपल्या इंडियामध्ये. सो आपल्या इंडियामध्ये पण असे बरेच प्लेसेस आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो. जे आपल्याला परदेशात पण परदेशासारखे बघायला मिळतात. सो त्यातलं एक प्लेस आहे सिक्कीम. लाचुंगमध्ये एक 0 पॉईंट आहे. सो तिकडे जाताना हा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. साईडला सगळीकडे स्नो पडलाय. सो मेजर मिसिंग यायचा दादा आणि वहिनी. त्यांना खूप मिस करतोय आम्ही या ट्रिपमध्ये. दादा वहिनी असते तर अजून मजा आली असते आम्हाला. पण ठीक आहे नेक्स्ट ट्रिप करूयात परत त्यांच्यासोबत सिक्कीमला. हॅलो गाईज. कसं वाटतंय? मला तर एकदम त्रास होतो. नाही आला तर थोडासा त्रास होतोय जरा. कारण दमली बरीच आणि जास्त हाईटवर असल्यामुळे ऑक्सिजन जास्त हाईटवर असलं की थोडंसं ब्रिदिंग प्रॉब्लेम होतो. सो नेहाला ब्रिदिंग प्रॉब्लेम होतोय. बट ठीक आहे आपलं काही असं मेजर नाही आहे. थंड खूप आहे ना. सो त्याच्यामुळे डोकं दुखतं लगेच आणि ऊन वरतून.
बट दिस प्लेस इज ऑसम. खूप भारी ही जागा. तुम्ही पण एकदा ट्रिप प्लॅन करा. खूप हेवी स्नोफॉल झाला इकडे. पण स्वप्नात आल्यासारखं वाटतंय रे यार. पण खूप मजा आहे, खूप मजा. बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही बघा चारी बाजूला बर्फच बर्फ. तुम्ही पण तुमच्या पार्टनर सोबत नक्की तुम्ही पण तुमच्या पार्टनर सोबत फॅमिली सोबत नक्की या. खूप मस्त आहे.